नमस्कार मित्रांनो, मैदान जे आहे ते 10 जुलै रोजी होणार आहे. हिंद केसरीचं मैदान 61 फटा देशमुख पट्ट्याचं मैदान म्हणजेच हे मैदान जे आहे ते हिंद केसरीचं मैदान आहे. या मैदानाला एक खूप जुनी परंपरा आहे आणि या मैदानामध्ये आपल्याला महारथी पश्चिम महाराष्ट्रामधील पळताना दिसतील. आणि मग हे पश्चिम महाराष्ट्रातील महारथी कोणकोणते असतील याची चर्चा करूया. पैरे जे आहेत ते 99% खरे आहेत, 1% खोटा पण होऊ शकतो. आणि बघूया कोण असू शकतील जे पैरे जे आहेत ते 99% खरे आणि 1% चुकीचा पैरा, म्हणजेच समजेलच. सुरुवात करूया आपण. एक चर्चा चालू आहे, सगळीकडे चर्चा चालू आहे या पैऱ्याची. बिंजोडचा बादशाह कुमार रणवीर राहुलभाई पाटील अडवली कल्याण यांचं काळीज संबंध महाराष्ट्राचा लाडका नंदी, ज्याने मुंबईचं जे बिंजोडचं शर्यत क्षेत्र आहे ते सलग 5 वर्ष गाजवलं. अजूनही पळतो तो आणि 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये ज्यावेळेस येतो त्यावेळेस एक वेगळीच छाप सोडतो. असा हा मथुर 1001. मथुर 1001 याची चर्चा जी आहे ते सगळीकडे चालू आहे आणि तीच चर्चा तुमच्याशी शेअर करावी म्हटलं. पैरा जो आहे तो 99.99 सगळीकडे चालूच आहे की खास खरा असू शकतो, परंतु मला असं वाटतं की 1% जो आहे तो कधी कधी खरा पण ठरू शकत नाही, चुकीचा पण ठरू शकतो. मग आता सगळ्यांची जी चर्चा चालू आहे त्याच चर्चेला उधाण देऊन मथुर आणि शिरसवडीकरांची हिंद केसरी रायफल ही जोडी आपल्याला पळताना दिसू शकेल त्या मैदानामध्ये. आता सगळे म्हणतील की कसं काय हा पैरा, सगळीकडे चर्चा चालू आहे म्हणूनच मी त्याचा अभ्यास जो आहे तो घेतलेला आहे. आणि ही जोडी जी आहे ती वडकीत मैदान झालं होतं हिंद केसरी, त्या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी जोडी आहे आणि दोन्ही परफेक्ट पळतात. आणि सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे की मथुर आहे, रायफल आहे. दोघेही चांगले पळतील अशी आशा आहे आणि गाडीवरती ड्रायव्हर असतील, बारीक ड्रायव्हर शिरसवडीकर असतील असं मला वाटते. 99.99 खरं आहे, परंतु 1% जो आहे तो मला वाटते की वेगळासुद्धा नियोजन जे आहे असू शकतं. बघूया काय होतं. खूप साऱ्या शुभेच्छा जर ही गाडी पळाली तर. 2 नंबरचा पहिरा जो आहे तो उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड मथुरा फार्म चिंचाळे यांचा राजा. काय बोलू या बैलाबद्दल, कारण की हा नंदी जो आहे तो जाईल त्या मैदानामध्ये एक वेगळीच छाप सोडतो आणि गुलाल जो आहे तो मालकाच्या कपाळी लावतोच. असा हा राजा जो आहे तो मथुरा फार्म यांचा. आणि सगळ्या महाराष्ट्राला माहिती त्याचा पळ जो आहे तो कशा पद्धतीचा आहे. त्याचा कोण असू शकतो जो आहे तो पैरा 99.99 मला वाटते की हा नंदी जो आहे तो जे मैदान झालं होतं कलेढोन या ठिकाणी आणि त्या कलेढोनच्या मैदानामध्ये ज्या जोडीनं जे मैदान गाजवलं होतं अशी जोडी म्हणजेच कोण, त्याच्यासोबत जो अक्कलकोटकरांचा जो सर्जा आहे तो पळताना दिसू शकेल. काय पळतो आहे हा नंदी आणि तो सुद्धा एक त्याची सुद्धा एक वेगळीच छाप आहे या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये. चांगला पळतो आहे आणि शेवटी अंधारातील नंदी तो कोंदूरचा राजाने उजेडामध्ये आणला असं म्हणावं लागेल, कारण की त्या बैलाकडे पळ होता परंतु तो पळ जो आहे तो लोकांपर्यंत जात नव्हता. कारण की या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये एकटा बैल पळून चालत नाही, जोडीदारसुद्धा पळावा लागतो. आणि तसंच आहे सर्जा आणि राजाची जोडी जी आहे ती आपल्याला त्या मैदानामध्ये पळताना दिसू शकेल. 99.99 पैरा असं मला वाटते. गाडीवरती ड्रायव्हर फिक्स आप्पा ड्रायव्हर, ऑलराऊंडर आप्पा ड्रायव्हर कारोंडेकर असतील. आणि बघूया खूप साऱ्या शुभेच्छा आप्पा ड्रायव्हर यांनासुद्धा. कशी गाडी पळते बघूया. पाऊस आला. आता वळूयात एक वेगळाच पैरा. एक हा पैरा कोणाला वाटतसुद्धा नसेल की हा पैरा होऊ शकेल, परंतु मला खात्री आहे कारण की माझा या बैलगाडा शर्यत क्षेत्रातला एक खूप मोठा अनुभव आहे आणि माझे पैरे कधी कधी जातात फेल, परंतु मला वाटते की ही गाडी पळणार तर पळणारच. मी बोलतोय या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये कोरेगावचं नाव आत्ता चालू सीझनला एक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोचवतोय असा कोरेगावकरांचा भवानी, हिंद केसरी भवानी. काय बोलू या बैलाबद्दल, पब्लिकचा बादशाह म्हणावं लागेल. आत्ता चालू सीझनचा उजवीनं पाळणारा आत्ता म्हणतोय मी. काय पळाला हा, ज्यावेळेस सगळे टॉपचे असतात ना
ज्यावेळेस मैदानामध्ये किंवा फायनलला तिथं ज्यावेळेस गाडी पब्लिकनं पळून 1 नंबर करते ना, खरंच त्या जोडीला मानलं पाहिजे. आणि त्यातलाच हा भवानी आहे. काय पळा होता मल्हारसोबत. आणि जे सोनहिरा केसरीचं मैदान झालं होतं, त्या मैदानात वाटतंसुद्धा नव्हतं की ही गाडी 1 नंबर त्या ठिकाणी करेल. परंतु शेवटी बघा, ज्याच्या बैलामध्ये धमक असते तो काही करू शकतो. आणि या कोरेगावकरांच्या भवानीनं दाखवून दिलं संबंध महाराष्ट्राला की तो काही चीज आहे. आणि कोरेगावकरांचा भवानी कोणासोबत पळताना दिसेल, एक हा पहिरा जो आहे तो 3 नंबरचा. मला वाटतंय की हा कोरेगावकरांचा भवानी जो आहे तो 99.99 मला वाटतंय की दहिगावच्या पाखऱ्यासोबत पळेल. पंचम हिंद केसरी दहिगावकरांचा पाखरा. काय बोलू या बैलाबद्दल सुद्धा. या बैलाला अगोदरसुद्धा लोक ओळखत होती, परंतु मी ओळखायला लागलो कोरेगावच्या हिंद केसरीच्या मैदानापासूनच. कारण की मथुरसोबत हा होता, काय नाव, भुंगा होता. आणि इकडं रायना आणि आपला पाखऱ्या, दहेगावकरांचा पाखऱ्या ही जोडी होती. काय हा सेमी झाला होता, काय गाडीनं स्पीड घेतलं होतं. म्हणजे महारथी असताना तिथे सामना. आणि तिथूनच एक ओळख सगळ्यांना समजायला लागला, हा दहेगावकरांचा पाखऱ्या नक्की कोण आहे, कुठला आहे. आणि पंचम हिंद केसरीचा मान त्याच्या नावावरती आहे मित्रांनो. आणि तसंच तुम्ही बघितलं चालेल, त्या मैदानामध्ये गुलाल हा असतोच. एक वेगळीच छाप सोडली या दहिगावकरांच्या पाखऱ्याने. पाखऱ्या आणि भवानी ही जोडी मला वाटते 99.99 1% ठेवतोय बाजूला. कारण की कधी कधी पहिरे चेंज पण होतात, त्याच्यामुळे 1% मला वाटते की ही गाडी नाही पण पळायची. परंतु मला वाटते 99.99 ही गाडी पळताना दिसू शकेल. बघूया काय होते. 4 नंबरचा पहिरा. मित्रांनो, हा पहिरा जो आहे ना तो इथून मी बनवला. इथून मला वाटतं तेच गाडी पाळणार. आता मैदानामध्ये ज्यावेळेस चिठ्ठ्या निघतील ना त्यावेळेस समजेल. आता सगळे म्हणतील की नक्की काय कोण आहे पहिरा. आत्ता 92 लाखाची खरेदी समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विठावा यांची. मल्हार 11-11 तो कोणासोबत दिसू शकेल, तो दिसू शकेल की कोणासोबत, मिलिंद शेठ पाटील कुसगाव अंबरनाथ यांच्या भुंगासोबत. मित्रांनो, ही गाडी पहिल्यांदाच पळते मला वाटते. असं माझा अंदाज जर खरा ठरला तर खरा ठरू शकतो. परंतु मी इथून पहिरा जो आहे तो लावलेला आहे. मला वाटते तीच गाडी पळणार आहे. 99.99 मी चान्सेस देतो आहे की ही गाडी पळेल. 1% सांगू शकत नाही की नाही गाडी पळायची म्हणून, परंतु मला खात्री आहे की हीच गाडी पळणार आहे त्या ठिकाणी. आणि ज्यावेळेस 99.99 म्हणजे सांगतोय म्हणजे काहीतरी अर्थ असणार आहे त्या ठिकाणी. भुंगा आणि मल्हार काय गाडी पळेल मित्रांनो. बापरे बाप, डेंजर गाडी पळेल. बघूया काय होते. आता वळूयात आपण या बैलगाडा शरीरक्षेत्रामध्ये मागच्याच वर्षीची त्याच मैदानाची 1 नंबरची जोडी सावकार आणि हिंद केसरी जोडी, सावकार आणि रायनाची जोडी. काय बोलू या जोडीबद्दल. दोघेही वेगळी छाप सोडत आहेत प्रत्येक मैदानामध्ये आपापल्या वेगवेगळ्या पायऱ्या जर असेल तरी. आणि टॉपची जोडी आहे आणि तीच जोडी सगळीकडे चर्चा चालू आहे. तीच जोडी पाळणार आहे, तर तीच जोडी जी आहे ती पळू शकते. बघूया काय होते. आणखीन एक पायरा टॉपचा मित्रांनो 99.99 हीच गाडी पळताना दिसू शकेल. शाहिद भाई मोलाली नातेपुतेकरांचा हिंद केसरी सचिन आणि सलग 2 हिंद केसरी मैदानाचा मानकरी म्हणजेच शॉटगन मेहरबान ही गाडी पळताना दिसू शकेल मित्रांनो. एक टॉपची गाडी आणि टॉपच्या गाडीला या रोखणं कठीण होऊन जाईल. आणि दोन्ही नंदी काय पळतात. सचिन डाव्या खांदी फिट, मेहरबान उजव्या खांदी फिट. काय बोलायचं, अवघड असं आहे सगळं. आणि चांगली गाडी पळेल मला वाटते. ही गाडी पळेल, 100% पळेल गाडी. 99.99 पळेल गाडी. आणि शेवटचा एक मला वाटतं की पैरा जो आहे तो हा पैरा 99.99 हाच होऊ शकतो. कोण आहे. घोटचा सर्जा, ज्या बैलाने संबंध महाराष्ट्र आपल्या पळण्याने गाजवलं आणि गाजवते असा घोटचा सर्जा कोणासोबत दिसू शकेल. घोटचा सर्जा जो आहे तो मला वाटतं की आबांच्या पाखऱ्यासोबतच दिसणार आहे. आणि 99.99 सांगतोय मी की हीच गाडी पळताना दिसणार. आणि शेवटी आपलं पैरं मी तुम्हाला अगोदर पण सांगितले की पहिला किरण शिरतोडे वेगळा पैरं सांगायचा. आता अलीकडचा किरण शिरतोडे वेगळे पैरं सांगतो. त्याच्यामुळे समजून जावा. जेवढ्या सांगितलेत पैरे, एवढे सांगितलेत ते 99.99 सांगितलेत. 1% सांगितलं इकडं तिकडं होऊ शकतं, परंतु जेवढा अंदाज होता तेवढा मी सांगितला आहे तुम्हाला. आणि बकासूर कोणासोबत दिसेल. बकासूरचा पैरा जो आहे बघा, सगळं पैरं मी सांगितलं तुम्हाला. बकासूरचा पैरा शेवटच्या क्षणापर्यंत
कळत नाही आहे. त्याच्यामुळे आता आम्हाला अंदाज आहे बकासूरचा पॉईंट 99.99 म्हणू शकत नाही मी. मला वाटते की बकासूरचा पायरा जो आहे तो सर्जा दादा सोबतच असणार आहे मित्रांनो. आता 100% नाही मी सांगू शकत किंवा 99.99 सांगू शकत नाही. हा पायरा जो आहे तो 50% चान्सेस आहेत. मी तुम्हाला सांगितलेलं की घोटचा सर्जा किंवा कार्तिक पळेल, परंतु कार्तिक पळेल का नाही याच्याबद्दल अजून प्रश्नचिन्ह उभा आहे. कार्तिक थोडंसं आजार आहे, त्याने दात लावलेला आहे, त्याच्यामुळे बघूया. घोटचा सर्जा तुम्हाला मी सांगितलं कोणासोबत पळणार आहे, पाखरासोबत पळणार आहे. आता हे माझे 99.99 पैरे आहेत आणि आणखी कोणाला जर वाटत असेल तर सांगू शकताय तुम्ही. बकासूरचा पैरा फिक्स नाही, 50% सांगतोय की सर्जा दादा याच्यासोबत असू शकतो. बघूया.